शिवाय. शिवपुराण कथा क्रमांक 13. वीरभद्राची उत्पत्ती. सतीच्या अद्भुत प्राणत्यागामुळे यज्ञमंडपाच्या द्वारावर उभे असलेल्या 60,000 शिवगणांना संताप अनावर झाला. ते धिक्कार धिक्कार असे ओरडू लागले. 20,000 गणांनी शोक व्याकुळ होऊन स्वतःवर शस्त्रघात करून देहत्याग केला. उर्वरित गणांनी शस्त्र उगारून दक्षांवर धाव घेतली. भृगु ऋषींनी यजुर मंत्राने दक्षिणाग्नीत आहुती देण्यास सुरुवात केली. तेव्हा यज्ञकुंडातून रुभक नामक प्रबळ वीर हजारोंच्या संख्येने उत्पन्न झाले. त्यांच्याशी शिवजींच्या प्रथम वीरांनी भयंकर युद्ध केले. ब्रह्मतेजापासून उत्पन्न झालेल्या वृषभवीरांनी शिवगणांना अक्षरशः पळवून लावले. त्यामुळे सर्वत्र अशांती निर्माण झाली. आगामी विघ्नांचे कसे निवारण करावे याविषयी देव आणि ऋषी आपापसात चर्चा करू लागले. शिवरोषापासून रक्षण व्हावे म्हणून अनेकांनी विष्णूंना प्रार्थना केली. अशा प्रकारे दक्षांच्या महायज्ञोत्सवात फार मोठे विघ्न उभे राहिले. तेवढ्यात आकाशवाणी झाली, दुराचारी दक्षा, तू दांभिक आचारात पारंगत आहेस. सती म्हणजे परम कल्याणाचे निधान, साक्षात जगदंबा, परंतु तू तिचाही आदर केला नाही. तुझे मुख जळून जाईल, तुझा यज्ञ उद्ध्वस्त होईल. हे श्रीहरी, हे ब्रह्मदेव, सर्व देवता आणि मुनिजनांनो, दक्षाचे अमंगल निश्चित आहे, म्हणून तुम्ही सर्वांनी येथून निघून जावे आणि स्वतःचे हित साधावे, अन्यथा तुमचाही नाश होईल. अशा प्रकारे आकाशवाणीने परखड शब्दात दक्षाची निंदा केली आणि सर्वांना आगामी संकटाची सूचना दिली. त्यामुळे यज्ञशाळेत उपस्थित असलेले सर्व मान्यवर विस्मित झाले. वृषभवीरांकडून शिवजींचे अनेक प्रथम गण नष्ट झाले. उरलेले गण प्राणरक्षणार्थ तेथून पळून गेले. त्यांनी कैलास शिखर गाठले. परम तेजस्वी भगवान रुद्र देवांना सादर प्रणाम केला व दक्षाच्या यज्ञस्थानी घडलेली सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून महापराक्रमी शंकर अत्यंत संतप्त झाले. त्यांनी आपली एक जटा उपटली आणि क्रोधाविषाने पर्वतावर आपटली. ती प्रचंड कडकडाट करत दुभंगली. तिच्या पूर्व भागातून महाभयंकर वीरभद्र उत्पन्न झाला. तो प्रलयाग्नीसारखा तेजस्वी आणि महाबली होता. त्याला 2,000 हात होते. तो इतका विराट होता की भूमी व्यापून दशांगुळे शिल्लक राहिला. तो शिवगणातील शिरोमणी होता. त्याच्या कोपयुक्त निश्वासातून 100 ज्वर आणि 13 प्रकारचे सन्निपात प्रगट झाले. ते सर्व ज्वर महाभयंकर शरीरधारी, अत्यंत क्रूर, आपल्या तेजाने प्रज्वलित आणि सर्वत्र दाह उत्पन्न करणारे होते. त्या जटेच्या दुसऱ्या भागापासून कोटी भूतांसह भयंकर स्वरूपाची महाकाली उत्पन्न झाली. वीरभद्र संभाषणात कुशल होता. त्याने दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाला, हे ईशान, मी तुमच्या चरणांवर वारंवार नमस्कार करतो. तुम्ही माझ्यावर जी कामगिरी सोपवली ती मी तुमच्या कृपेने पार पाडेन. मी तुमचे कोणते कार्य करू ते सांगा. तुम्ही मला जेथे पाठवाल तेथे माझा विजय होईल. त्याचे बोलणे ऐकून शिवजी संतुष्ट झाले. ते म्हणाले, वीरभद्रा, तुझा विजय असो. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवांचा पुत्र दक्ष फार दुष्ट आहे. तो खूपच घमेंडी झाला आहे. तो माझा तिरस्कार करतो, मला विरोध करतो. तो या समयी फार मोठा यज्ञ करत आहे. तेथे होत असलेली माझी उपेक्षा असह्य होऊन सतीने प्राणत्याग केला आहे. माझ्या गणांनाही मार खाऊन परत यावे लागले. या प्रमादाची त्याला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून त्याच्या यज्ञाचा तू संपूर्ण विध्वंस कर. तेथे देव, दक्ष, यक्ष, गंधर्व व अन्य कोणीही तुझा प्रतिकार केल्यास त्याचे भस्म करून टाक. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, यम जरी आडवे आले तरी त्यांची गय करू नकोस. जराही दयामाया दाखवू नकोस. दिसेल त्या दुष्टाला ठार कर. दधीची ऋषींनी सांगूनही जे कोणी तेथे थांबले असतील त्यांचा नाश कर. त्यांना आपल्या क्रोधाग्नीने जाळून टाकल्यावर तेथील कलशामधील पाणी पिऊन टाक आणि त्वरेने माझ्यापाशी ये. भगवान शंकरांची आज्ञा शिरसावंद्य मानून वीरभद्राने त्यांना नमस्कार केला. तो रथारूढ होऊन दक्षाच्या यज्ञमंडपाकडे निघाला. तो रथ 400 हात लांब व रुंद होता. त्याला 10,000 सिंह ओढत होते. अनेक वाघ, हत्ती आणि मगर त्यांच्याबरोबर चालत होते. सहस्र हातांचा वीरभद्र
शिवजी सारखी वेशभूषा करून आणि अंगावर सर्व भूषणे धारण करून त्या रथातून यात्रा करत होता. त्याच्या पुढे आणि मागे 1 कोटी शिवगण होते. ते रुद्र स्वरूप विलक्षण सामर्थ्यवान आणि प्रलय अग्नी समान देदीप्यमान होते. त्याच्याबरोबर महाकाली निघाली. तिच्या समवेत काली, कात्यायनी, ईशानी, चामुंडा, मुंडमर्दिनी, भद्रकाली, भद्रा, त्वरिता आणि वैष्णवी या नवदुर्गा आणि भूतगणांचा विराट समुदाय होता. 64 योगिनी आपल्या गणांना घेऊन आल्या होत्या. शिवप्रभूंच्या आज्ञेने शाकिनी, डाकिनी, भूते, प्रमथ, गुह्यक, कुष्मांड, परफट, चटक, ब्रह्मराक्षस, भैरव तसेच क्षेत्रपाल आणि वीर दक्ष यज्ञाचा विनाश करण्यासाठी त्वरेने निघाले. वीरभद्र, महाकाली आणि कोट्यावधी शिवगण जलद गतीने दक्षाच्या यज्ञस्थानाकडे निघाले. तेव्हा यज्ञोत्सवात अरिष्ट सूचक चिन्हे दिसू लागली. दक्षाचा डावा डोळा लवू लागला. यज्ञस्थानी शेकडो गिधाडे घिरट्या घालू लागली. ती कर्कश आणि भयभीत करणारे आवाज काढत होती. ती दक्षाच्या शिराला स्पर्श करून वेगाने उडून जात होती. दक्षादिकांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. चहूकडून अंधार दाटून आला. त्यात भर म्हणून प्रचंड कडकडाटासह रक्ताचा पाऊस पडू लागला. दक्षाने भयकंपित होऊन विष्णूंना नमस्कार केला आणि म्हणाला, हे श्रीहरी, माझ्या आणि माझ्या यज्ञाचे रक्षण होईल असे काहीतरी करा. इतक्यात वीरभद्राची स्वारी तेथे उपस्थित झाली. त्याच्याबरोबरची सर्व सेनाही तेथे येऊन पोहोचली. शिववीरांचा उद्रेक पाहून दक्षाने मान खाली घातली. आपल्या पत्नीसह श्रीहरीच्या चरणावर लोळण घेतली आणि अत्यंत काकुळतीने प्रार्थना करू लागला. दक्षाची दिनवाणी ऐकून श्रीहरी म्हणाले, मी महादेवांच्या आज्ञेचे उल्लंघन करून येथे आलो. त्याचा दुष्परिणाम मलाही भोगावा लागणार आहे. वीरभद्राकडून जो उपद्रव होईल तो थांबवण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. आपण स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे कोठेही लपलो तरी वीरभद्राचे शस्त्र आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. रुद्रदेवांचे सर्व गण फारच शक्तिशाली आहेत. काशीमध्ये त्यांच्या आज्ञेवरून कालभैरवाने ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक कापून टाकले होते, हे तुला माहीत आहे ना? इतक्यात वीरभद्र आपल्या अजय सेनेसह यज्ञ मंडपात येऊन धडकला. वीरभद्राला पाहून सर्व देवांनी धैर्य एकवटले. महाबली इंद्र वज्र घेऊन ऐरावतावरून लढण्यासाठी पुढे सरसावला. त्याच्या समवेत मेंढ्यावर बसून अग्नी, रेड्यावर बसून यम, प्रेतावर बसून निवृत्ती, मगरावर बसून वरुण, हरिणावर बसून वायू आणि पुष्पक विमानात बसून कुबेर असे सर्व देव तसेच यक्ष, चारण, गुह्यक आदी मंडळी आपल्या वाहनांवर आरूढ निघाले. तेव्हा वीरभद्र त्यांना उद्देशून म्हणाला, तुम्ही शहाणे आहात. शिवजींची शिवाय या यज्ञात आलात. आता माझ्या पुढे या, मी तुम्हाला यज्ञाचे फल दाखवतो. मग त्याने इंद्रादी लोकपालांवर तीक्ष्ण बाणांचा इतका भयानक वर्षाव केला की ते 10 दिशांना पळून गेले. त्यांना पळवून लावल्यावर वीरभद्र गणांसहित यज्ञस्थळाला आला. त्याला पाहताच ऋषींची पाचावर धारण बसली. ते विष्णूपाशी येऊन म्हणाले, रमानाथा, तुम्ही साक्षात यज्ञस्वरूप आहात. दक्ष यज्ञाचे रक्षण करा. तुमच्याशिवाय हे कार्य अन्य कोणीही करू शकणार नाही. त्यांची विनंती मान्य करून चतुर्भुज श्रीहरी सुदर्शन चक्र घेऊन युद्धासाठी बाहेर पडले. त्यांना पाहताच वीरभद्र भुवया वक्र करून म्हणाला, विष्णू, तू आधी महादेवांच्या शब्दाचे उल्लंघन केले आणि आता माझ्याशी युद्ध करायला आला आहेस. ये, पुढे ये. मी तुझी छाती त्रिशूळाने विदीर्ण करून टाकतो. तुला पृथ्वीवर आपटून ठार करेन आणि तुला जाळून तुझे पीठ करेन. जो कोणी तुझ्या रक्षणार्थ येईल त्यालाही ठार करेन. त्यांचे बोलणे ऐकून श्रीहरी हसून म्हणाले, वीरभद्रा, मी तुझ्यासारखा शंकराचा सेवक आहे. मी त्यांच्या विरुद्ध नाही. दक्षाने यज्ञाला येण्यासाठी माझी पुन्हा पुन्हा प्रार्थना केली म्हणून मी येथे आलो. तो अज्ञानी आणि मूर्ख आहे. शिवजीप्रमाणे मीही भक्तांच्या अधीन आहे. दक्ष माझा भक्त असल्याने मला येथे यावे लागले. तू रुद्राच्या क्रोधापासून उत्पन्न झालेला आहेस. त्यांच्या आज्ञेने या यज्ञाचा विनाश करण्यासाठी आलेला आहे. मी यज्ञाचा रक्षक आहे. या यज्ञाला वाचवणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. म्हणून तू तुझे कार्य कर, मी माझे कार्य करतो. आपण एकमेकांचे निवारण करू.
मग त्यात जे व्हायचे ते होत असेल. वीरभद्राकडून दक्षाचा वध आणि दक्ष यज्ञाचा विनाश. विष्णूशी युद्ध करण्यासाठी वीरभद्राने भयंकर शस्त्र धारण केली. तो दिव्य रथावर चढला आणि मोठ्याने गर्जना करू लागला. श्रीहरींनी पांचजन्य शंख वाजवला. त्याचा ध्वनी ऐकून आधी पळून गेलेले इंद्रादी लोकपाल व अन्य देव शीघ्रतेने संग्रामस्थानी आले. त्या सर्वांनी भयंकर युद्ध केले. प्रत्येक वीर एकमेकांना परास्त करण्यासाठी लढत होता. अस्त्राला प्रति अस्त्र प्रेरले जात होते. शस्त्रास्त्रांच्या आघातांनी कानठळ्या बसत होत्या. एकीकडे योगिनी आणि भैरवी यांनी देवांना मारून त्यांचे रक्त पिण्यास सुरुवात केली होती. कालीने देवगणांचा प्रचंड संहार चालवला होता. थोड्या वेळाने भगवान विष्णू वीरभद्रावर चालून गेले. त्या दोघांमध्ये भयंकर आणि रोमहर्षक युद्ध झाले. त्या समयी योगमायेने श्रीहरीच्या देहापासून त्यांच्यासारखेच दिसणारे असंख्य वीर उत्पन्न झाले. ते वीरभद्राबरोबर लढू लागले. तेव्हा त्याने शंकराचे स्मरण करून त्रिशूळाच्या प्रहारांनी त्या सर्वांना दग्ध केले. मग त्या महाबलीने त्रिशूलाचा आघात करून श्रीहरींना मूर्छित केले. थोड्या वेळाने ब्रह्मदेव व श्रीहरी निघून गेल्यावर वीरभद्राने यज्ञस्थानी उपस्थित असलेल्या अन्य देवता आणि मुनींना जिंकून घेतले. त्यांच्याकडून होत असलेला उपद्रव आणि विध्वंस पाहून यज्ञ घाबरला. तो मृगाचे रूप घेऊन आकाश मार्गाने पळून जाऊ लागला. वीरभद्राने त्याला पकडले आणि त्याचे मस्तक कापून टाकले. अशा प्रकारे यज्ञस्थाने उपस्थित असलेल्या सर्व मुख्य देवता आणि ऋषीमुनींना शासन करूनही त्यांचा राग शांत झाला नाही. तो चवताळलेल्या सिंहाप्रमाणे चहूकडे पाहू लागला. भयभीत झालेला दक्ष आत लपला होता. वीरभद्राने त्याला शोधून खेचून बाहेर काढून त्याचे गाल दाबून त्याच्या मानेवर तलवारीने प्रहार केला. पण योग बलामुळे त्याचे मस्तक तुटले नाही. ते अस्त्रशस्त्रांनीही छेदले जाणार नाही हे लक्षात येताच वीरभद्राने त्याच्या छातीवर पाय ठेवून त्यास जमिनीत गाडले. दोन्ही हातांनी पिळवटून त्याचे मस्तक तोडून टाकले. ते अग्निकुंडात फेकले. त्यानंतर त्याने यज्ञस्थानी जे सापडेल ते अग्नीत टाकून भस्म करण्याचा सपाटा चालवला. दक्षाच्या महान यज्ञाचा संपूर्ण विनाश झाला. शिवजींनी सोपवलेले कार्य संपन्न झाले म्हणून वीरभद्राला कृतकृत्य वाटले. त्याने महाप्रभूंना समग्र हकीकत सांगितली. त्यामुळे ते अतिशय संतुष्ट झाले व त्यांनी त्याला आपल्या गणांचा अध्यक्ष केले. रुद्रदेवांच्या विशाल सेनेने दक्षाच्या यज्ञस्थानात घुसून तेथे उपस्थित असलेल्या सर्व देवांना आणि ऋषीमुनींना चांगले झोडपून तेथून पळून लावले. ते सर्वजण पराजित आणि हताश होऊन ब्रह्मदेवापाशी आले. त्यांनी ब्रह्मदेवांना नमस्कार केला. त्यांची केविलवाणी अवस्था पाहून आणि दक्षाच्या मृत्यूची वार्ता ऐकून ब्रह्मदेव फार शोकग्रस्त झाले. पुत्रविरहाने व्याकुळ होऊन रडू लागले. दक्षाला पुन्हा जिवंत करून यज्ञ पूर्ण करण्यासाठी काय करावे याचा विचार ब्रह्मदेव करू लागले. पुष्कळ चिंतन करूनही उपाय सापडला नाही. मग अगदी हतबल होऊन शेवटी देवांना आणि मुनींना बरोबर घेऊन ते विष्णुलोकी गेले. श्रीहरीची स्तुती करून त्यांना दुःखाचे निवेदन केले. त्यानंतर भगवान विष्णू, ब्रह्मदेव, देवगण, मुनी, प्रजापती असे सर्व मिळून कैलास पर्वतावर गेले. तेथे गेले तेव्हा भगवान महादेव कुशासनावर बसलेले दिसले. डावा पाय उजव्या मांडीवर आणि डावा हात गुडघ्यावर ठेवून ते ज्ञान मुद्रेत विराजमान होते. तपस्वी जनांना अत्यंत प्रिय असलेले स्वरूप धारण करून बसलेल्या महादेवांना पाहून सर्वजण धन्य झाले. पुढे जाऊन सर्वांनी त्यांना नमस्कार केला. सर्व देवतांनी भगवान महादेव यांची अत्यंत विनयाने स्तुती केली. ते म्हणाले, हे ईशान, तुम्ही उत्कृष्ट, परात्पर आणि परातत्पर आहात. सर्वव्यापी विश्वमूर्ती महेश्वर आहात. तुम्हाला नमस्कार असो. हे दयानिधान, तुम्ही प्रत्येक संकटात आमचे रक्षण केले आहे. ती कृपादृष्टी निरंतर राहो. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमच्याकडून घडलेल्या सर्व अपराधांची क्षमा मागत आहोत. आमच्यावर प्रसन्न व्हा, दया दाखवा. यजमान दक्षाचा उद्धार करा. त्याला पुनर्जीवित करा. त्याचा अपूर्ण राहिलेला यज्ञ पूर्ण करा. भृगु ऋषीला डोळे द्या. पुषाला दात प्रदान करा. भृगूची दाढी व मिशी पहिल्यासारखी करा. वीरभद्र, महाकाली आणि तुमच्या गणांच्या माराने भग्न मात्र झालेल्या सर्वांना
पूर्ववत अव्यंग सव्यंग आणि सुदृढ करा. तुमचा अनुग्रह झाला तरच हे शक्य आहे. यापुढे प्रत्येक यज्ञातील भाग तुम्हाला अवश्य मिळेल. तुमचा भाग काढल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही. याप्रमाणे विनयपूर्वक प्रार्थना व क्षमायाचना करून सर्वजण शिवजींच्या चरणी दंडवत घालून पडून राहिले. मुनिजनांनी नम्रतापूर्वक विनंती केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी स्मितहास्य करून सर्वांना धीर दिला. ते म्हणाले, हे श्रीहरी, ब्रह्मा, तुम्ही दोघांनी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. तुम्ही बालिशपणे केलेले अपराध मी फारसे मनावर घेत नाही, परंतु वचक बसावा म्हणून थोडासा दंड अवश्य करतो. तुमच्या विनंतीला मान देऊन दक्षालाही जिवंत करणार आहे. त्याचे मस्तक यज्ञकुंडात भस्मसात झाले आहे. त्याला बोकडाची शीर लावल्यावर तो जिवंत होईल. भग सूर्याच्या डोळ्यांनी पाहिल. पुषाला पुन्हा दात येतील. भृगूने मला विरोध केल्यामुळे त्यांची दाढी गेली आहे. त्यांना बोकडाची दाढी लावावी. वीरभद्रादिकांच्या मारांनी ज्यांची अंगे छिन्नभिन्न झाली असतील ती सर्व पूर्वीप्रमाणे होतील. यज्ञ सुरळीत पार पडेल आणि यज्ञातील अधर्वयू प्रसन्न होतील. हे मी तुमच्यावरील प्रेमापोटी सांगत आहे. एवढे बोलून वेदांचे अनुसरण करणारे शिवजी स्वस्थ बसले. शिवजींचे बोलणे ऐकून सर्वजण संतुष्ट झाले. त्यांनी धन्य धन्य असे उद्गार काढले. नंतर विष्णू आदी सर्व देवतांनी महर्षींनी भगवानांना यज्ञास येण्याचे निमंत्रण दिले. त्यांची विनंती मान्य करून शिवजी कणखल तीर्थाच्या दक्षाच्या यज्ञस्थानी आले. त्यांनी वीरभद्राने केलेला विध्वंस पाहिला. दुरावस्था पाहून शिवजींनी महापराक्रमी वीरभद्राला तात्काळ पाचारण केले आणि त्याच्याकडे पाहून हसत हसत म्हणाले, हे महाबाहू, तू अगदी थोड्या वेळात हा सर्व यज्ञ उद्ध्वस्त करून टाकलास आणि देवादिकांनाही दंड दिलास. तुझी कमाल आहे. आता ज्याने हे द्रोहपूर्ण कार्य केले त्या दक्षाला येथे घेऊन ये. त्यांच्या आज्ञेनुसार वीरभद्राने दक्षाचा मस्तकरहित देह तेथे आणला. तेव्हा शिवजींनी विचारले, त्याची शीर कोठे आहे? त्याने उत्तर दिले, ते मी अग्नीत हवन करून टाकले. शिवजींनी बोकडाची शीर घेऊन दक्षाच्या अंगाला जोडले आणि त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तेव्हा त्याच्या अचेतन देहात प्राणसंचार झाला. झोपेतून जागे व्हावे तसा तो उठून बसला. शंकरांना समोर पाहून प्रसन्न झाला. त्यांना पाहताच त्याचे हृदय प्रेमाने भरून आले. त्याला शिवजींची मनपूर्वक स्तुती करायची होती, पण सतीच्या आठवणीने तो इतका व्याकुळ आणि लज्जित झाला की स्तवनच करू शकला नाही. मग त्याने स्वतःला सावरले. करुणानिधान शिवजींना नमस्कार केला आणि म्हणाला, महादेव, तुम्ही सनातन परब्रह्म, ज्ञाननिधी, सर्वांना सुख देणारे, सर्वांचे कल्याण करणारे, सर्वांना वर देणारे, देवतांचे अधिपती, विश्वबंधू आणि महेश्वर आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो. माझ्या सर्व दुर्वर्तनाबद्दल मला खरोखरच पश्चाताप होत आहे. मी तुमची माफी मागतो. तुमची माझ्यावर नेहमी कृपादृष्टी राहो. मला क्षमा करा. महादेव दक्षाला उद्देशून म्हणाले, प्रजापती, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी ईश्वराचा ईश्वर आहे. सर्वत्र स्थित असूनही स्वतंत्र आहे आणि भक्तांच्या अधीन राहतो. त्यांच्या इच्छेचा मान ठेवतो. दक्षा, तू केवळ कर्ममार्ग अनुसरून त्या संसारातून तरुण जाण्याची इच्छा करत होतास, म्हणून मी रुष्ट होऊन तुझ्या यज्ञाचा विध्वंस केला. आजपासून मला परमेश्वर मानून माझे स्वरूप कसे आहे हे नीट लक्षात घेऊन, अर्थात बुद्धिपूर्वक ज्ञानाचा आश्रय घेऊन सावधतेने कर्म कर. शंकरांचे सुखदायक बोलणे ऐकून सर्व देवता, ऋषीमुनी आणि श्रेष्ठ विद्वानांना फार आनंद झाला. दक्षही आपल्या कुटुंबासहित मोठ्या प्रेमाने शिवभक्तीत मग्न झाला. तेथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर शिवजींचे गुणगान करू लागले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या महादेवांनी त्या सर्वांना इष्ट वरदाने दिली. दक्ष शिवनामाचा जप करू लागला. त्याने शिवजींची अनुज्ञा घेऊन पुन्हा यज्ञ आरंभ केला. त्यात सर्वच जण आनंदाने सहभागी झाले. त्या यज्ञात सर्वप्रथम शिवजींना भाग देण्यात आला. इतर देवतांनाही त्यांचे भाग देण्यात आले. दक्षाने ब्राह्मणांना दाने दिली. महादेवांचे गुणगान करत यज्ञातील सर्व कर्मे भक्तिपूर्वक संपन्न केली. अशा प्रकारे शिवजींच्या कृपा प्रसादाने आणि देवांच्या, मुनींच्या व ऋषित्वांच्या सहयोगाने तो यज्ञ आनंदपूर्ण झाला.
सत्पुरुषांचे आश्रयस्थान असलेल्या भगवान शंकरांचा दक्षाने थोर सन्मान केला. सर्वांचा प्रीतीपूर्वक निरोप घेऊन महादेव आपल्या गणांसह प्रसन्न चित्ताने कैलासावर गेले. निवासस्थानी आल्यावर शिवजींना आपल्या प्रिय पत्नीची प्रकर्षाने आठवण येऊ लागली. त्यांनी आपल्या मुख्य गणांना तिची कथा सांगण्यास सुरुवात केली. त्या सार्वभौम प्रभूला लौकिक आचाराप्रमाणे पत्नीच्या वियोगाचे दुःख झाले होते. महादेव आपल्या प्रिय पत्नीचे शव खांद्यावर घेऊन पूर्ण ब्रह्मांड फिरू लागले. ते तांडव नृत्य करू लागले. त्यांच्या प्रतापाने सर्व सृष्टी जळू लागली. सर्व ठिकाणी शंकरांच्या तेजाने सृष्टीला उपद्रव होऊ लागला व तिचा विध्वंस होऊ लागला. त्यानंतर सर्व देवांनी विष्णूकडे शंकराला शांत करण्यासाठी प्रार्थना केली. त्यावेळी विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले. हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी शक्तिपीठांची स्थापना झाली. ज्यावेळी तिचे संपूर्ण शरीर तुकडे तुकडे होऊन पडले त्यावेळी भगवान शंकरांना खूप दुःख झाले आणि मग ते शांत होऊन कैलासावर जाऊन एकांतात समाधीमध्ये लीन झाले. महादेव सतीचे चरित्र कथन करत एकाकी राहून कालक्रमणा करू लागले. अशा प्रकारे परम दिव्य, भुक्ती मुक्तीदायक आणि सर्व मनोरथ पूर्ण करणारे हे सतीचे चरित्र वर्णन आहे. हे आख्यान अत्यंत पवित्र, पापांना दूर करणारे आणि दुसऱ्यांना पावन करणारे आहे. स्वर्ग, यश, आयुष्य आणि पुत्रपौत्र देणारे आहे. जो भक्तिमान व्यक्ती हे आख्यान लोकांना सांगेल आणि जो हे भावभक्तीने ऐकेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्याला परमगती प्राप्त होते. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.